ताई काय सांगाल, आज दौंड तालुक्यात सुमित्रा वहिनींचा प्रचार केला जात आहे आणि महायुतीचे अनेक नेते आज प्रथमच एकत्र आले आहेत आणि तुम्ही देखील या प्रचारासाठी काय सांगा? महायुती म्हणून सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे सर्व आमचे नेते वरिष्ठ एकत्र आल्यानंतर प्रदेशमध्ये जिल्हा पातळीवरती विधानसभा लोकसभा अशा सगळ्या स्तरावरती एकत्रित समन्वयकाच्या बैठका झाल्या आणि गेले महिना दीड महिन्यामध्ये आमचा महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यापासून संपूर्ण तालुक्यांमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना आमचे सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र प्रचार करतात. दौंड हे माझं माहेर आहे. एक माहेरवाशीण म्हणून मी आज आदरणीय सुमित्रा वहिनींच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि मला समाधान वाटतं की माझं माहेरवाशीण म्हणून हे सगळं कुटुंब आज मला एकत्र दिसते आणि वहिनींचा प्रचार सुरू आहे. मला असं वाटतं सुरक्षा देताना त्याला काहीतरी क्रायटेरिया लागलेला असतो, तो विरोधकांनी आणि टीका करणाऱ्यांनी तपासून घ्यावा. प्रत्येक वेळेस काहीतरी दररोज सकाळी दुपारी संध्याकाळी परत पहाटे एकदा टीका करायची आणि सातत्याने टीका करून आपण प्रकाश झोतात कसं राहायचं हा काहींचा अजेंडा असतो. कारण की आपण काही कामं केलेत, लोकांच्या कल्याणाचे काही विषय घेतलेत का आणि काही समाजाची कामं होतील असे काही विषय त्यांच्याकडे बोलण्यासारखं नाही. हे दुर्दैव आहे की आम्ही लोकांसाठी काय करतो हे नसल्यामुळे केवळ अशी विधानं करून चर्चेत राहणं असा एक कलमी कार्यक्रम त्यांचा चालू आहे. त्याच्यामुळे फार गांभीर्याने त्यांचे विषय घ्यावेत असं मला वाटत. ताई, काल सुप्रिया सुळे यांचा अहवाल सादर झालेला आहे. विरोधकांकडून अनेक दिवसांपासून टीका केली जाते की खासदार निधीनं अनेक कामे झाली नाहीत, पण मोठ्या प्रमाणात काल कामे त्यांनी अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राच्या जनतेचा आणि विशेष करून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या जनतेसाठीचा महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. यामध्ये गेले 15 वर्षामध्ये दादांनी जी काही कामं केली बारामती लोकसभा मतदारसंघात, दादांनी केलेली कामं आम्ही जनतेला सांगायचो आणि खासदारांना मतं मागायचो. यामध्ये त्यांनी ज्या काल पद्धतीचे ट्विट केलेत ते पाहून तर बारामतीचे लोकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल आणि आम्हाला पण आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की त्यांनी त्यामध्ये जे सांगितले की खानवडी येथे ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तर यामध्ये ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या उभारणीसाठी रांजणगावच्या फियाट कंपनीने 25 कोटीचा CSR फंड दिला आहे. त्याचबरोबर दादांनी DPCमधून 1,40,00,000 रुपये, जिल्हा परिषदेमधून 40 लाख असे 1,80,00,000चा निधी या शाळेच्या उभारणीसाठी दिला आहे. दुसरी गोष्ट, राजगडच्या पायथ्याशी असलेला महाराणी सईबाईंच्या स्मारकासाठीचा निधी जो दिला आहे तो दादांनी वित्तमंत्री म्हणून दिला आहे. याचा पाठपुरावा विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे निंबाळकर साहेबांनी केला. बैठका दादांनी घेतल्या आणि संबंधित समाधीस्थळाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या समवेत करावा आणि त्याचा सर्वंकष आराखडा सादर करावा अशा सूचना रामराजे निंबाळकर साहेबांनी दिल्या आणि यामुळे हे स्मारक आता उभं राहते. म्हणजे यामध्ये बैठका दादांच्या, निधीदातांचा, पाठपुरावा रामराजे निंबाळकर साहेबांचा आणि ट्विट यांचं आता हे बारामतीची जनता सहन करणार नाही. यामध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी देवस्थानाच्या विकास कामांसाठीचं सुद्धा आता इतर कामं ठीक आहेत, 15 वर्षामध्ये ती सवय लागली की दादांनी करायचं त्याच्यावर डल्ला मारायचा आणि मतं मागायची. पण आता देवस्थानालाही त्यांनी सोडलं नाही. श्री क्षेत्र देवस्थानाचं भूमिपूजनच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये झालं आहे. त्याला निधी महायुतीने दिलेला आहे आणि ते देखील त्यांनी स्वतःच्या अहवालामध्ये टाकलं आहे. मला आपल्या माध्यमातून त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे. मी स्वतः त्यांच्याबरोबर काम केलं आहे. त्याच्यामुळे आत्ता 15 वर्षामध्ये नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, सभापती वगैरे या सगळ्यांनी कामं करायची आणि त्या भूमिपूजन आणि उद्घाटनाला यायच्या आणि त्या माध्यमातून आम्ही मतं मागायचं. पण आपल्या माध्यमातून मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 15 वर्षामध्ये आपण केलेली ठळक 5 कामं बारामतीच्या जनतेला आपण सांगावीत आणि माझं हे खुलं आमंत्रण आहे. महापौरांच्या सुरक्षेवरून आता उद्धव ठाकरे यांनी टीका केली की घरात बसणाऱ्यांनी सुरक्षा दिली जाते, मात्र सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केले, त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. आपण पाहिलं आहे उद्धव ठाकरे साहेब किती फिरतात. ते स्वतः घरात बसून कारभार पाहत असल्यामुळे त्यांना कावीळ झालेलं सगळं पिवळं दिसतं. ते त्यांच्यावरून इतरांची पारख करत असतात.